काँग्रेसला उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र येणार असल्याने ठाकरेंच्या सेनेपासून मुंबई महापालिका निवडणुकीत फारकत घेण्याचं ठरवलंय। शरद पवार गटाची आणि काँग्रेसची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे। त्याचवेळी शरद पवार गट ठाकरेंच्या सेनेबरोबरही चर्चा करणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी मुंबईत फुटणार की मनसेला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार याचा फैसला पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणावर 20 नोव्हेंबर या अखेरच्या दिवसापर्यंत 129 हरकती सूचना प्राप्त झाल्या। सूचनांवर 27 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांचे प्रभाग बदलले आहेत। त्यामुळे अन्य प्रभाग शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। दरम्यान 13 प्रभागांचं आरक्षण यंदा सलग तिसऱ्यांदा कायम राहिलंय। त्यामुळे या प्रभागातील माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळाली आहे। ठाणे, रायगड, पालघर आणि नवी मुंबई जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी लढतीचं चित्र स्पष्ट झालं असून बहुतेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाकरता बहुरंगी लढती होणार आहेत। काही मोजक्या उमेदवारांनी निवडणूक रिंगण सोडलं असलं तरी मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं सर्व निवडणुका चुरशीच्या होणार आहेत। सिंधुदुर्गात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरच्या पत्त्यावर बोगस मतदारांची नोंद सापडली। मुस्लिम मतदार घरात राहत असल्याची नोंद सापडली आहे। शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी भांडाफोड करत कारवाईची मागणी केली आहे। जळगावच्या चाळीसगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 83 उमेदवारांनी माघार घेतली। त्यामुळे आता 36 नगरसेवक पदांसाठी 118 उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत। वडगाव नगरपंचायत निवडणुकीत प्रचाराचा जोर चांगलाच वाढलाय। उमेदवार घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत। भाजप, आरपीआय, शिंदे गटानं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट टक्कर देण्यासाठी वडगाव, मावळमध्ये भाजप, आरपीआय आणि शिंदे शिवसेना गटानं एकत्र येत वज्रमूठ बांधली आहे। तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड झाली। एकूण 32 उमेदवारांनी माघार घेतली। त्यामुळे एकत्रित 39 अर्जांची माघार नोंदली गेल्यानं 19 जागा बिनविरोध ठरलेल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 16 नगरपालिका आणि 2 नगरपरिषदांसाठी एकूण 1632 उमेदवार रिंगणात उभे आहेत। यातून 1555 उमेदवार नगरसेवक पदासाठी तर 77 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 मेगा ब्लॉक असेल। यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत। त्यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार आहेत। केंद्र सरकारनं शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय घेत 4 कामगार संहिता तात्काळ लागू केल्या। त्यासोबतच 29 जुने कामगार कायदे इतिहास जमा झालेत। नव्या कामगार कायद्यान्वये सर्व क्षेत्रात किमान वेतन कायदेशीररित्या लागू होईल। तसंच वेळेवर वेतन देणं बंधनकारक असेल। ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन मिळेल आणि महिलांना रात्रपाळीमध्ये कामाची मुभा आणि समान वेतन मिळेल। 4 दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी 4700 रुपयांची घसरण झाली। त्यामुळे चांदी 1,53,300 रुपयांवर आली आहे। सोन्याच्या भावातही 1700 रुपयांची घसरण होऊन ते 1,22,300 रुपयांवर आले। वाढती थंडी आणि दाट धुकं यामुळे राजधानी दिल्ली क्षेत्रामध्ये प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलं असून अनेक भागात हवेची गुणवत्ता 500 AQI हून अधिक नोंदली गेली आहे। ही अत्यंत गंभीर पातळी असून काही भागातील केंद्रात तर AQI 600च्या पार नोंदवला गेलेला आहे। शुक्रवारच्या जगभरातील प्रदूषणाच्या नोंदी पाहता दिल्लीतली ही पातळी सर्वाधिक आहे। राज्य सामायिक परीक्षा कक्षानं 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलंय। यानुसार इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी PCM ग्रुपची MHT CET ची पहिली प्रवेश परीक्षा 11 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान तर दुसरी प्रवेश परीक्षा 14 मे ते 17 मे दरम्यान होणार आहे। मुंबईत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना जरब बसावी यासाठी महापालिकेनं दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार उघड्यावर लघवी शौच करणाऱ्यांकडून 500 दंड आकारण्यात येणार आहे तर अनधिकृत ठिकाणी डेब्रिज कचरा टाकल्यास 20,000 रुपयांची वसुली करण्यात येणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॉलिटेक्निकची
सैद्धांतिक परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। 1 आणि 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या परीक्षा आता 4 आणि 5 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय तंत्र शिक्षण खात्याने घेतलाय। हा बदल फक्त नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई विभागासाठी लागू राहणार आहे। धारावी येथे 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान माहिती शिक्षण आणि संवाद उपक्रमाद्वारे पथकांनी 18,000हून अधिक घरांना प्रत्यक्ष भेट दिली। सेक्टर 1 ते 6 या सर्व भागांमध्ये नियुक्ती केलेल्या पथकांच्या माध्यमातून सखोल सर्वेक्षण करण्यात आलं। परिणामी मोहिमेचा हा टप्पा सर्वात व्यापक असा ठरला, असा दावा धारावी पुनर्विकास प्रकल्पाने केलाय। मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी आणि कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेकडून उड्डाणपूल, सबवे आणि इतर पुलांचे अधिक चांगले नियोजन केले जाणार आहे। पुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उत्तम दर्जाचे प्रकल्प तयार करण्यासाठी महापालिकेकडून लवकरच संरचना आणि अभियांत्रिकी सल्लागारांचे नवे पॅनल नियुक्त करण्यात येणार आहेत। 426 घरांच्या विक्रीसाठी 20 नोव्हेंबरला लॉटरी काढण्यात येणार होती, मात्र ती तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे। आता पुढील आठवड्यात लॉटरी काढण्याचे पालिकेने निश्चित केलं असलं तरी त्याची नवी तारीख ठरलेली नाही। मुंबईतील प्रस्तावित पॉट टॅक्सी प्रकल्प मुंबई वन या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सोबत जोडला जाणार आहे। सध्या बीकेसी ते कुर्ला दरम्यान या प्रकल्पासाठी जागा निश्चिती सुद्धा करण्यात आली असून नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रकल्प सुरू झाल्यावर त्याचं तिकीट काढण्यासाठी मुंबई वनचा वापर करावा हा निर्णय घेण्यात आला। बेकायदा होर्डिंग्सना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागतील असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने होर्डिंग्स विरोधातील याचिकांवरील निकाल शुक्रवारी राखून ठेवला। न्यायालयाने यापूर्वी देखील अशा होर्डिंग संदर्भात आदेश देऊनही प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत। याबाबत न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली होती। संकेतस्थळावर शुल्क प्रदर्शित न करणाऱ्या राज्यातील 29 कॉलेजेसला प्रत्येकी 1 लाखांचा दंड शुल्क नियामक प्राधिकरणाने ठोठावला। यात मुंबई आणि ठाण्यातील कॉलेजेसचा देखील समावेश असून त्यांना 2 आठवड्यात दंड भरावा लागणार आहे। तो जमा न करणाऱ्या कॉलेजेसवर कारवाई केली जाणार आहे। फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही आरोपींची एसआयटीने पुन्हा पोलीस कोठडी घेतलेली आहे। या दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापकाने मद्यधुंद अवस्थेमध्ये धिंगाणा घातला। त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचं सीईओ गुलाबराव खरात यांनी सांगितलं। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपने सेंचुरी पूर्ण केली आहे। भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। निवडणुकीआधी भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेमध्ये भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली आहे। भाजपच्या नगराध्यक्षासह सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। विरोधातील सर्व अर्ज मागे घेतल्याने भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले। दोंडाईचा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला। धुळ्यातील दोंडाईचा नगर परिषदेतील यशानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री जयकुमार रावल यांना फोन करून शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी दोंडाईच्या मधील जनतेचे आभार मानत अशाच पद्धतीने भाजपवरती विश्वास दाखवत राहा असं आवाहन केलं। आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा होता। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची स्वबळाची इच्छा होती असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलंय। तर निकालाच्या दिवशी बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात असणार असल्याचंही ते म्हटलंय। सांगोल्यात आजोबांसाठी नातवाने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे। 73 वर्षीय मारुती बनकर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत। कराडच्या मलकापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे। मलकापूर नगर परिषदेमध्ये भाजपने 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवलेला आहे, तर 16 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत। तुळजापुरात पिंटू गंगणे याच्या उमेदवारीला आरएसएसचा विरोध। हा जावई शोध कुणी लावला, जावयाला समोर बोलवा म्हणत ओमराजेंवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खोचक टीका केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये विरोधक नसल्याने आम्हाला आमच्यातच लढायची वेळ आल्याचं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलंय। पंढरपुरातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। तर शरद पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस निवडणुकीतून गायब झाल्याचंही ते म्हटलंय। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून 22 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे 141 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत। दरम्यान कुणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकीतून 60 जणांनी माघार घेतली आहे। यामुळे 41 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी तर 594 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत।